सध्या गॅसच्या अडचणीमुळे तुम्ही ही इंडक्शन शेगडी घेण्याचा विचार करताय का? तर ती घेण्याआधी ह्या 7 गोष्टी नक्की तपासा. नंबर 1, इंडक्शन शेगडी साठी आधी तुम्ही वायरिंग तपासा. इंडक्शन शेगडी साधारण 1800 वॅट ते 2200 वॅट वीज वापरते, म्हणून आधी घरातील वायरिंग मजबूत आहे का ते नक्की तपासा. नंबर 2, योग्य सॉकेट असणं गरजेचं आहे. इंडक्शन साठी 16 AMP हेवी सॉकेट असणं अत्यंत गरजेचं आहे. साध्या सॉकेट मध्ये जर वापरलं तर गरम होण्याचा धोका हा जास्त असतो. नंबर 3, योग्य भांडी असावीत. इंडक्शनवर फक्त इंडक्शन बेस स्टील ची भांडी चालतात. साधी भांडी अनेकदा काम करत नाही. नंबर 4, वीज गेली तर स्वयंपाक बंद. आपण गॅसवर कधीही स्वयंपाक करू शकतो, पण वीज गेली तर इंडक्शन लगेच बंद होतं. नंबर 5, ISI हॉलमार्क तपासा. इंडक्शन घेताना त्यावर ISI मार्क आहे का ते नक्की पहा. हे सुरक्षितता आणि गुणवत्ता दाखवते. नंबर 6, रजिस्ट्रेशन नंबर तपासा. इंडक्शन वर BSI रजिस्ट्रेशन नंबर असणं गरजेचं आहे. यामुळं प्रोडक्ट सरकारी मान्यता प्राप्त असल्याची खात्री मिळते. नंबर 7, सेफ्टी फीचर्स. इंडक्शन मध्ये ऑटो कट, ओव्हरहीट प्रोटेक्शन, टेम्परेचर कंट्रोल असे फीचर्स असणे महत्वाचे आहे. म्हणूनच इंडक्शन शेगडी घेण्यासाठी या 7 गोष्टी नक्की तपासा, नाहीतर बॅकअप ऐवजी प्रॉब्लेमच वाढेल. धन्यवाद. सध्या गॅसच्या अडचणीमुळे तुम्ही ही इंडक्शन शेगडी घेण्याचा विचार करताय का? तर ती घेण्याआधी ह्या 7 गोष्टी नक्की तपासा. नंबर 1, इंडक्शन शेगडी साठी आधी तुम्ही वायरिंग तपासा. इंडक्शन शेगडी साधारण 1800 वॅट ते 2200 वॅट वीज वापरते, म्हणून आधी घरातील वायरिंग मजबूत आहे का ते नक्की तपासा. नंबर 2, योग्य सॉकेट असणं गरजेचं आहे. इंडक्शन साठी 16 AMP हेवी सॉकेट असणं अत्यंत गरजेचं आहे. साध्या सॉकेट मध्ये जर वापरलं तर गरम होण्याचा धोका हा जास्त असतो. नंबर 3, योग्य भांडी असावीत. इंडक्शनवर फक्त इंडक्शन बेस स्टील ची भांडी चालतात. साधी भांडी अनेकदा काम करत नाही. नंबर 4, वीज गेली तर स्वयंपाक बंद. आपण गॅसवर कधीही स्वयंपाक करू शकतो, पण वीज गेली तर इंडक्शन लगेच बंद होतं. नंबर 5, ISI हॉलमार्क तपासा. इंडक्शन घेताना त्यावर ISI मार्क आहे का ते नक्की पहा. हे सुरक्षितता आणि गुणवत्ता दाखवते. नंबर 6, रजिस्ट्रेशन नंबर तपासा. इंडक्शन वर BSI रजिस्ट्रेशन नंबर असणं गरजेचं आहे. यामुळं प्रोडक्ट सरकारी मान्यता प्राप्त असल्याची खात्री मिळते. नंबर 7, सेफ्टी फीचर्स. इंडक्शन मध्ये ऑटो कट, ओव्हरहीट प्रोटेक्शन, टेम्परेचर कंट्रोल असे फीचर्स असणे महत्वाचे आहे. म्हणूनच इंडक्शन शेगडी घेण्यासाठी या 7 गोष्टी नक्की तपासा, नाहीतर बॅकअप ऐवजी प्रॉब्लेमच वाढेल. धन्यवाद.